बघा आपल्याला काय मिळतं, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. आता आपल्याला बघायचं आहे काय आहे, कशा पद्धतीने आहे, व्यवस्थित आपण बघत जाऊ. पहिल्यांदा बघा, याच्यामध्ये काही आपल्याला महत्वाच्या गोष्टी येतात. द सा द शे. तर दशादशीचा अर्थ काय येतो? दर साल दर शेकडा. आता हे दर साल दर शेकडा अर्थ काय याचा? तर लक्षात ठेवायचं, प्रत्येक वर्षाला, प्रत्येक शेकड्याला म्हणजे 100 रुपयाला. म्हणजेच बघा, मी जर 100 रुपये कुणाला तरी दिले तर मी 1 वर्ष थांबणार. किती वर्ष थांबणार? 1 वर्ष थांबणार. 1 वर्षानंतर मी जर दर साल दर शेकडा 10 असं म्हटलं तर याचा अर्थ काय येतो? मी 100 रुपये दिलेले असतील तर 1 वर्षानंतर मी त्याच्याकडून 10 रुपये व्याज घेणार. किती रुपये व्याज घेणार? 10 रुपये व्याज. बघा काय कंडिशन सांगितली, जर मी एखाद्याला 100 रुपये कर्जानं दिले, हे मी काय केले, 100 रुपये कर्जानं दिले, तर मी त्याच्याकडे 1 वर्ष काय विचारणार नाही, खरं 1 वर्षानंतर त्याच्याकडनं किती रुपये व्याज घेणार रे? 10 रुपये व्याज घेणार. किती रुपयेसाठी? 100 रुपयेसाठी. बघा 100 रुपयेसाठी म्हणजे अर्थ काय झाला, 100 रुपयेसाठी 1 वर्षानंतर 10 रुपये काय झालं रे? व्याज. 10 रुपये काय झालं? व्याज झालं. कधी? तर दर साल दर शेकडा किती म्हणलं असेल मी? 10% दरांना आपण म्हटलं असेल तर. आता बघा याच्यामध्ये आपल्याला हे जे व्याज आकारणी झाली, ही व्याज आकारणी दुसऱ्या वर्षी पण आपण जर केलं, हे झालं पहिल्या वर्षी. किती वर्षी? पहिले वर्ष. पहिले वर्ष. तर आता काय होतंय बघा, दुसरं वर्ष जर घेतलं, दुसरे वर्ष. आता दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा त्यानं जर काय केलं, 100 रुपये तसेच ठेवले त्याच्याकडे, तर त्या 100 रुपये साठी सुद्धा मी दुसऱ्या वर्षाला किती व्याज घेणार बघा, दुसऱ्या वर्षानंतर मी किती रुपये व्याज घेणार? 10 रुपयेच व्याज जर घेत असेल तर लक्षात ठेवायचं, आता हे प्रत्येक वेळी तुम्हाला 10 रुपयेच व्याज मिळणार आहे. तिसरं वर्ष जर घेतलं, तिसरे वर्ष, पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या नेमकं होतंय काय. तिसरे वर्ष घेतलं, 100 रुपयेसाठी तिसऱ्या वर्षी म्हणजेच काय येणार? तिसऱ्या वर्षी. आता हे दुसऱ्या वर्षानंतर, ठीक आहे, इथं मी तिसऱ्या वर्षानंतर, मी लिहित असताना फक्त 3 लिहितोय. 3 वर्षानंतर असा अर्थ काढू नका. दुसऱ्या वर्षानंतर 10 रुपये, तसं इथं पण किती घेणार मी? 10 रुपयेच. म्हणजे मला बघा किती वर्ष मी आता त्या माणसाला पैसे दिलेत रे, तर 100 रुपये मी 3 वर्ष दिलेले आहेत. आता 3 वर्ष म्हणजे प्रत्येक वेळी 100 रुपये दिलेले नाहीत, एकदाच दिलेत 100 रुपये. आणि पहिल्या वर्षी मला त्याच्याकडनं किती रुपये व्याज आलं? 10 रुपये. दुसऱ्या वर्षी पण किती रुपये आलं? 10 रुपये. तिसऱ्या वर्षी पण किती रुपये आलं? 10 रुपये. अर्थ काय झाला? 3 वर्षानंतर मला व्याज किती मिळालं? 30 रुपये मिळालं. किती रुपये मिळालं? 30 रुपये. वर्षाला व्याज आकारणी किती रुपये झाली? 10 रुपये झाली. 10 रुपये, 10 रुपये असं करून मला 30 रुपये मिळाले. तर हे जे व्याज आहे, हे व्याज म्हणजे तुमचं कसलं व्याज झालं? सरळ व्याज. काय मिळतं? सरळ व्याज. बघा पहिल्यांदा कन्सेप्ट डोक्यात आला का बघा, इथं तुमची जी सुरुवातीची मुद्दल आहे, ती मुद्दल आहे तशीच आहे. इथं बघा आहे तशीच आपल्याला मिळाली. तर यावेळी जे आपण आकारणी केली याला काय म्हणतात? सरळ व्याज म्हणतात. आता दुसरा प्रकार येतो. दुसरा प्रकार काय करतो बघा. तर आता मी परत घेतो की 100 रुपये आहेत. आता परत आपला दर तोच ठेवूया. काय करूया? दसादसे 10. किती रुपये? दसादशे 10 रुपये हा दर आहे माझा व्याजाचा. तर आता मी काय केलं बघा, एका व्यक्तीला किती रुपये दिले मी? 100 रुपये दिले. 100 रुपये दिले. 100 रुपये दिलेले आहेत. आता बघा 100 रुपये दिल्यानंतर मी काय करतोय, तर 10% व्याजाचा दर आहे. ठीक आहे. आता बघा काय मिळतं. पहिल्या वर्षी, पहिले वर्ष, पहिल्या वर्षी काय होणार रे? पहिल्या वर्षी 100 रुपयेला, 100 रुपयेसाठी 1 वर्षानंतर, 1 वर्षानंतर किती रुपये व्याज मिळणार आहे मला? 10 रुपये व्याज. आता काय होतंय बघा, तर लक्षात घ्यायचं, दुसऱ्या वर्षाला जर त्यानं तसंच पैसे ठेवले, दुसरे वर्ष,
दुसऱ्या वर्षाला जर मी पैसे तसेच ठेवले, तर आता मात्र काय केलं जातं माहिती आहे का? ही जी मुद्दल आहे ना, त्याच्यामध्ये हे 10 रुपयांनी मिळवायचे. किती होणार रे? 100 अधिक 10 म्हणजेच किती रुपये झाले? 110. आता 110 ला 1 वर्षासाठी 1 वर्षानंतर म्हणजेच आता हे दुसरं वर्ष आहे ना, दुसऱ्या वर्षानंतर आता किती व्याज मिळेल रे आपल्याला? आता किती व्याज मिळेल आपल्याला? 11 रुपये व्याज मिळेल. काय मिळेल? 11 रुपये व्याज. होते का बघा रे? तर बघा 110 रुपयाला म्हणजे 100 रुपयाला किती व्याज आहे आपलं? 100 रुपयाला किती रुपये व्याज आहे? 10 रुपये. तर आता माझ्याकडे मुद्दल किती आहे? 110 ना? तर किती रुपये व्याज होणार? किती रुपये झालं? 11 रुपये. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की पहिल्या वर्षी तर 10 रुपयेच व्याज मिळाले. दुसऱ्या वर्षी मात्र किती रुपये मिळाले? 11 रुपये व्याज मिळाले. किती रुपये? 11 रुपये. जर समजा त्यानं तिसऱ्या वर्षी पण ठेवले पैसे, तिसरे वर्ष. दुसऱ्या वर्षी पण मला पैसे परत दिले नाहीत. आता काय केलं जातं? हे 111 रुपये आहेत ना, ह्या 110 रुपये मध्ये मिळवायचे. किती होणार? 110 अधिक 11 किती होणार रे? 121 रुपये. आता बघा काय होतंय? 121 रुपयाला तिसऱ्या वर्षी व्याज. तिसऱ्या वर्षानंतर किती व्याज मिळेल रे? तर आपण काढूया. 100 रुपयाला किती रुपये मिळते? 10 रुपये. तर 121 रुपयाला किती? काय होणार रे? इथली शून्य गेली, इथले शून्य. 12 रुपये 10 पैसे. किती होणार? 12 रुपये 10 पैसे. आता बघा प्रत्येक ठिकाणी व्याज बदलत गेले ना. मगाशी काय होतं रे व्याज? इथं पण 100, इथं पण 10 रुपये, इथं पण 10 रुपये. खरं इथं काय व्हायला लागले? पहिल्या वर्षी तर 10 रुपये मिळाले. दुसऱ्या वर्षी किती रुपये? 11 रुपये. तिसऱ्या वर्षी 12 रुपये 10 पैसे. आता हे वाढलं का? हे वाढलं का? याचं कारण इथंच आहे. तर लक्षात ठेवायचं, हे जे 10 रुपये आहेत ना, पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज मिळत होतं. ते व्याज काय केलंय आपण? मुदलीमध्ये मिळवलंय. आणि जे रक्कम आली तिला रास म्हणतात. काय म्हटलं जातं? रास. मुद्दल अधिक व्याज बरोबर काय असते? रास. ह्या राशीवरती आपण काय केलं? दुसऱ्या वर्षी व्याज आकारणी केली. ह्या राशीवरती काय झाली? दुसऱ्या वर्षी व्याज आकारणी झाली. आणि त्यामुळं लक्षात ठेवायचं, मुदलीवरती तर 10% व्याज मिळालंच तुम्हाला. आणि ह्या व्याजावरती परत व्याज मिळालं. काय मिळालं? व्याजावरती व्याज. बघूया आपण कसं मिळालंय ते. परत एकदा आपण येतोय. काय केलं? बघा आता मी काढत असताना सेपरेट सेपरेट व्याज काढणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा पहिल्या वर्षी पहिले वर्ष. ठीक आहे. पहिले वर्ष किती रुपये दिलेत रे आपण? 100 रुपये. 100 रुपयाला 1 वर्ष, वर्षानंतर व्याज. वर्षानंतर व्याज. किती रुपये मिळालं आपल्याला? 10 रुपये. नो डाऊट. बरोबर? 10 रुपये व्याज मिळाले. आता बघा दुसऱ्या वर्षी काय झालं म्हणून सांगितलं मी मगाशी रे? दुसरे वर्ष. 100 रुपये मध्ये हे 10 रुपये मिळवले आणि जी तयार झालेली रास आहे ती 110 रुपये आली. आणि त्या 110 रुपये वरती आपण किती रुपये व्याज लावलं? 10% व्याज लावलं आणि किती रुपये मिळाले आपल्याला? 11 रुपये. आता हे नेमकं घडलं कसं काय? तर बघा दुसऱ्या वर्षी पण 100 रुपयाला किती रुपये व्याज मिळेल रे दुसऱ्या वर्षी? जर नाहीच विचार केला तर 100 रुपयाला 10%. दसादसे किती आहे आपला रे? दसादसे किती आहे आपला? 10%. म्हणजे 100 रुपयाला किती रुपये मिळणार आहे? 10 रुपये. बघा 100 रुपयाला व्याज किती मिळणार आपल्याला? 10 रुपयेच मिळणार आहे. इथं पण काय फरक पडलेला नाही. परंतु जे 10 रुपये व्याज आहे, परत ह्या 10 रुपये वरती दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षानंतर किती रुपये व्याज मिळेल? तर 1 रुपया मिळेल. काय कसं काय ते? 100 रुपयाला किती रुपये व्याज आहे आपलं? 10 रुपये. मग मला ह्या 10 रुपये वरती किती रुपये व्याज काढायला पाहिजे? कसं होणार रे? इथल्या 2 शून्य, इथल्या 2 शून्य गेल्या 1. म्हणून बघा हे जे व्याज आहे ना, त्या व्याजावरती किती रुपये व्याज मिळालं तुम्हाला? 1 रुपये. आणि ह्या 100 रुपये वरती तुम्हाला किती रुपये व्याज मिळालं? 10 रुपये. असं टोटल किती रुपये झाले? 11 रुपये. डोक्यात आलं का? व्याजावरती मिळालेलं व्याज हे तुम्ही त्याच्यामध्ये काय केलंय? ऍड केलंय. आता बघा तिसऱ्या वर्षी काय होणार रे? तिसरे वर्ष. तिसरे वर्ष. पहिल्या वर्षी तुम्हाला किती रुपये व्याज मिळाले? 10 रुपये. दुसऱ्या वर्षी किती रुपये मिळाले? 11 रुपये. टोटल किती रुपये झालं? 21 रुपये. किती रुपये झालं? 21 रुपये. आता बघा तिसऱ्या वर्षी तुमची मुद्दल सेमच आहे ना? मुद्दल काय बदललेली नाही. किती रुपये? 100 रुपयेच आहे.
आता 100 रुपये वरती तिसऱ्या वर्षानंतर व्याज किती मिळणार रे? 10च रुपये मिळणार. जसं मगाशी मिळत होतं तसंच सरळ व्याजात. परंतु आता तुमचं व्याज किती रुपये झालंय? 21 रुपये झाले. हे 11 आणि हे 10 किती टोटल झालं? 21 रुपये व्याज झालं. आता 21 रुपये वरती तिसऱ्या वर्षानंतर किती व्याज रुपये मिळणार रे आपल्याला? 2 रुपये 10 पैसे मिळणार. कसं काय ते बघा पाहिजे तर 100 रुपयाला किती? 100 रुपयाला 10 रुपये तर 21 रुपयाला किती? इथली शून्य गेली, इथली शून्य गेली, इथं शून्य दिली तर 2.10. किती झालं? 2.1 म्हणजेच काय? 2.10 म्हणजेच 2.10. टोटल व्याज किती रुपये झालं बघा? हे 10 रुपये आणि हे 2 रुपये 10 पैसे. किती रुपये झालं रे? 12.10. आणि मगाशी तेच मिळते का बघा रे इथं? कुठे गेलं ते? आहे का? 12.10, इथं 11 आणि इथं 10. म्हणून लक्षात ठेवायचं, आता जी आपण हे व्याज आकारणी केली, कोणती व्याज आकारणी केली? ही जी व्याज आकारणी आपण केली, कशावरती व्याज आकारणी केली लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवायचं इथं व्याजावर व्याज. काय आलं? व्याजावर व्याज. आणि ज्यावेळी व्याजावर व्याज लावलं जातं त्याला चक्रवाढ म्हणतात. काय म्हटलं जातं? चक्रवाढ व्याज. अर्थ डोक्यात आला का? काय घडतंय? मग असं बघा, आपण एक वेगळं रक्कम घेऊया. ठीक आहे, बघा मी इथं 2 भाग पाडतो म्हणजे आणि क्लिअर होईल तुम्हाला. ठीक आहे, तर बघा माझ्याकडे किती रुपये? दर साल दर शेकडा आपण 10च ठेवूया का? गणित सोडवायला बरं पडते. पहिल्यांदा समजून घेऊया आपण. दर साल दर शेकडा किती आहे? 10 रुपये. आता माझ्याकडे आहेत 1000 रुपये. किती रुपये? 1000. आता मला सांगा, 1000 रुपये मी कुणाला तरी उसनं दिलेला आहे. पहिल्या वर्षी व्याज किती मिळेल रे मला? पहिले वर्ष हिता पण आता सरळ व्याज करणार आहे. काय करणार आहे? सरळ व्याज. 1000 रुपये वरती पहिले वर्ष. पहिल्या वर्षी व्याज किती मिळणार मला? 100 रुपये. बरोबर आहे. दुसरं वर्ष जर घेतलं तर तेवढंच मिळणार, 100 रुपयेच. तिसरं वर्ष घेतलं तर मला किती मिळणार? 100 रुपये. 3 वर्षाचं व्याज टोटल किती झालं रे? 300 रुपये. कुठल्या प्रकारात? सरळ व्याजाच्या स्वरूपात. आता आपण इकडे जाऊया जरा चक्रमध्ये. चक्रवाढ. चक्र कसं चालतंय बघायचं. ठीक आहे, पहिल्यांदा बघा, पहिले वर्ष काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या वर्षी आपल्याला काय मिळणार? 1000 रुपये वरती किती रुपये व्याज मिळणार? 100 रुपये. काही फरक नाही. आता बघा दुसऱ्या वर्षी काय होते? दुसरे वर्ष पहिल्या आपलं मुद्दल किती आहे रे? 1000. त्याच्यावरती किती व्याज मिळणार तुम्हाला? 100 रुपये. हे व्याज आलं. ठीक आहे, हे कोणत्या पद्धतीनुसार? दुसऱ्या वर्षी इथं जसं मिळतंय तसंच मिळालं. परंतु आपलं हे 100 रुपये जी एक्स्ट्रा व्याज तयार झाले ना, त्याच्यावरती परत व्याज मिळणार आपल्याला. त्याच्यावरती म्हणजेच इथं बघा 100 रुपये वरती म्हणजे इथं भाग झाले 2. आता 100 रुपये वरती परत किती रुपये मिळणार आपल्याला? 10% दरानं 10 रुपये. किती येणार? 10 रुपये. आता कारण 1000 रुपये आहेत ना आपले, त्यामुळे इथं 100 रुपये वरती 10% दरानं किती मिळणार? 10 रुपये. टोटल व्याज किती झालं? हितलं हे 100 आणि हितलं हे 10 झाले किती? 110 रुपये व्याज दुसऱ्या वर्षी. दुसऱ्या वर्षी किती झालं? 110 रुपये. आता तिसरं वर्ष करा. तिसरं वर्ष पहिलं 1000 रुपये वरती किती मिळणार तुम्हाला? 100 रुपये. जसं इथं मिळालंय, आहे का? इथं जसं मिळालंय तसं तिसऱ्या वर्षी पण तुम्हाला 100 रुपये. परंतु आता तुमचं व्याज किती झालंय? 110 रुपये. आता ह्या 110 रुपये वरती 10% दराने किती रुपये मिळणार तुम्हाला? 11 रुपये. लक्षात येते का? 11 रुपये. म्हणजे बघा, हे 100 रुपये तर आहेतच आणि हे 11 रुपये झालं किती सांगा? 111 रुपये. ठीक आहे, बघा तिसऱ्या वर्षी तुम्हाला 111 रुपये मिळालं. दुसऱ्या वर्षी किती रुपये मिळालं? 110 रुपये. पहिल्या वर्षी किती रुपये मिळाले? 100 रुपये. टोटल व्याज किती झालं? बघा, पहिल्या वर्षीचं 100, दुसऱ्या वर्षीचं किती झालं? 110 आणि तिसऱ्या वर्षीचं किती झालं? 111. किती मिळालं? 321. बघा, इथं तुम्हाला 21 रुपये एक्स्ट्रा मिळाले. इथं किती रुपये मिळतात? फक्त 300 रुपये. इथं 21 रुपये एक्स्ट्रा मिळालं. कुठनं मिळालं ते? तर लक्षात ठेवायचं, व्याजावरील व्याज. पहिला व्याज किती होतं आपलं? 100 रुपये. त्याच्यावरती किती मिळाले? 100 रुपये, 10 रुपये मिळाले. दुसऱ्यांदा किती होतं व्याज? 110 रुपये. त्याच्यावरती किती मिळालं? 11 रुपये. हे टोटल किती झालं? 21 रुपये. आणि हे 21 रुपये इथं एक्स्ट्रा येतं. ते कशामुळे येतं? व्याजावरच्या व्याजामुळं. आणि त्यालाच म्हणतात चक्रवाढ. त्यालाच काय म्हणतात? चक्रवाढ. डोक्यात आलं का? चक्रवाढ म्हणजे काय असते? चक्रवाढ म्हणजे व्याजावरती व्याज आकारणी केली
जाते. आणि हे सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र मिळतं. आता सरळ व्याजाचं सूत्र एकदम साधं सोपं आहे. तसं चक्रवाढ व्याजाचं पण सूत्र आहे. आणि त्या सूत्रानुसार आपण काढू शकतो किंवा असं सेपरेट पण काढू शकतो. कसं काढू शकतो? असं सेपरेट पण काढू शकतो. मग आता सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याजाचं सूत्र काय तर P गुणिले N गुणिले R भागिले 100. काय तर P गुणिले N गुणिले R भागिले 100 असं आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र येतं. आणि चक्रवाढ व्याजाचं सूत्र कसं येतं? तर बघा, चक्रवाढ व्याजामध्ये व्याज मिळत नाही, तर काय मिळते? रास मिळते. काय मिळते? रास. आता ती रास कशी असते? तर हे जरासं मी इकडे बाजूला म्हणतो. 111 रुपये आपल्याला व्याज मिळाले. तर रास बरोबर असतं P कंसात 1 अधिक R छेद 100 त्याचा n घात. काय मिळतो आपल्याला? त्याचा n घात. P म्हणजे काय झालं तुमचं? 1000 रुपये. R म्हणजे काय झाला? दर. दर किती आपला रे? 10% ना? 10. आणि n म्हणजे काय? किती वर्ष वापरलं? किती वर्ष वापरलं? 3 वर्ष वापरलं. बघा, आता आपण काय करून बघूया. मी परत, किती रुपये होते आपल्याकडे रे? 1000 रुपये. किती रुपये? 1000 रुपये. 1000 रुपये किती दरानं घेतलेत रे? 10% दरानं. किती वर्ष वापरायचे आहेत? किती वर्ष वापरायचे आहेत? 3 वर्ष. किती वर्ष वापरायचे? 3 वर्ष. मग आता बघा, हे 1000 रुपये म्हणजे काय झालं तुमचं? P. हे दर साल दर शेकडा 10 म्हणजे काय झाला? R. आणि वर्ष म्हणजे काय झालं? N. P N R. ठीक आहे. आता सरळ व्याज काढा. सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर काय मिळणार आपल्याला? P N R भागिले 100. आता P म्हणजे किती आहे? 1000 गुणिले N किती आहे? 3 वर्ष. दर किती आहे? 10 भागिले 100. इथल्या 2 शून्या गेल्या, इथल्या 2 शून्या गेल्या. 3 गुणिले 10 30, 30 गुणिले 10 किती आलं? 300 रुपये. मगाशी काढलेच ना आपण? एक एक वर्षाचं काढलं होतं. 100 100 100. बरोबर आहे? आता बघा, आपण चक्रवाढ मध्ये जायचं. आता चक्रवाढ व्याज डायरेक्ट मिळत नाही. तिथं काय मिळते तुम्हाला? रास मिळते. किती वर्षाचं? पहिल्यांदा त्याचं सूत्र काय राशीचं? चक्रवाढ व्याजानुसार P कंसात 1 अधिक R छेद 100 चा n घात. मग आता बघा, इथं P म्हणजे किती? 1000. 1 अधिक R किती आहे? 10 भागिले 100 त्याचा कितवा घात? n म्हणजे तिसरा घात. आता बघा, 1000. त्यानंतर ह्याचं छेद समान करा. किती होणार? 110. बघा, 100 गुणिले 1 100. 100 अधिक 10 110 भागिले किती येणार? 100. त्याचा कितवा घात? तिसरा घात. ठीक आहे. आता बघा, इथली एक शून्य गेली, इथली एक शून्य गेली. 11चा तिसरा घात भागिले 10चा तिसरा घात किती होणार बघा? किती झाले हे? 1000 गुणिले 11/10 गुणिले 11/10 गुणिले 11/10. चालेल ना? 3 वेळा म्हटल्यानंतर इथलं बघा, 1 0 2 0 3 0 गेली, 1 2 3 गेल्या. आणि 11चा तिसरा घात, 11चा तिसरा घात किती येतो? एवढा येतो. बरोबर आहे? मला काय माहित नाही. आपण काय करूया? 121 गुणिले 11 तुमच्या ह्याच्यासाठी करूया. 11 एके 11 राहिले किती? 1. 11 दुनी 22 आणि 1 23 राहिले किती? 2. 11 एके 11 आणि 2 13. आलं? हे झाली तुमची रास आहे. ही काय आहे? रास. आता रास आपल्याला जी मिळाली, काय मिळाली? रास मिळाली. तर राशीवरती काय करायला पाहिजे आपल्याला सांगा? राशीतून जर आपल्याला काय काढायचं असेल? व्याज काढायचं असेल, तर व्याज कसं काढायचं? राशीमधून जर व्याज बाजूला काढायचं असेल तर काय करायचं? तर लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा काय करायला पाहिजे? अरे इथं जरा माझं चुकलंय असं मला वाटतंय. कुठं माहितीये का? इथं 21 रुपये आलंय. हे बघा, हे 100 अधिक हे 110, इथं 210 व्हायला पाहिजे. आणि 210 वरती किती रुपये होणार? तर 21 रुपये. आणि ते 21 रुपये आणि हे 10 रुपये झाले किती टोटल? 31 रुपये. इथं म्हणजेच 121 म्हणजे किती होणार? 331 रुपये. सॉरी, जरासं चुकलं बघा इथं. परत एकदा जरासं हे करूया आपण. एकच मिनिट. हे 100 रुपये काय व्याज आपलं आहे तसंच. ठीक आहे. हे 100 रुपये व्याज आले. हे 100 रुपये पहिलं व्याज, हे दुसरं व्याज झालं किती टोटल? 210 रुपये व्याज. आणि 210 रुपये वरती किती रुपये येणार? 21 रुपये व्याज येणार 10% दरानं.
बरोबर ना? आणि हे 100 आणि हे 21 झाले किती? तर बघा, हे 100 आणि हे 21 टोटल किती झाले? 121 रुपये व्याज. हे 121, हे 110 आणि हे 100. 121, 110, 100 किती होणार आहे? 331 रुपये. इथं तुम्हाला किती रुपये एक्स्ट्रा मिळतात रे? 31 रुपये एक्स्ट्रा मिळतात. कुणापेक्षा? याच्यापेक्षा. कुठनं आले ते? हे 10 आणि हे 21. टोटल किती झाले? 31 रुपये. आता तेच इथं मिळते का बघा? किती आलं? 1331. ह्यातनं रास मिळाली. रास आणि मुद्दल यांच्यामध्ये हे काय असतं? तर लक्षात ठेवायचं. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असते. काय असते? व्याज. मग मला व्याज बरोबर कसं मिळणार रे? रास वजा मुद्दल. माझी मुद्दल किती आहे? 1000 रुपये. रास किती आली या? 1331 रुपये. मग 1331 मधनं जर 1000 घालवले उत्तर किती मिळेल आपल्याला? 331. मग मगाचं 331 रुपये झाले का बघा रे टोटल व्याज? झालंय. किती झाले? 331 रुपये आपल्याला व्याज मिळालेलं आहे. तर ते या पद्धतीनं तयार होतं. इथं तुम्हाला काय मिळते? रास मिळते. इथं दोन सूत्र आहेत. कोणतं कोणतं? सरळ व्याजाचं सूत्र हे आहे आणि इथं राशीचं सूत्र हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या दोन सूत्रांचा वापर करून किती वर्ष आहे, काय आहे, त्यानुसार आपण काय करतो? तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज काढू शकतो. दोन्ही व्याज डोक्यात आलीत का बघा पहिल्यांदा. तर काय होतंय नेमकं? व्याजावर व्याज चढतंय त्याला आपण चक्रवाढ म्हणतो. काय म्हणतो? व्याजावर व्याज घेतलं जातं त्याला चक्रवाढ. आणि मुदलीवरतीच नुसतं व्याज घेतलं जातं त्याला सरळ व्याज. प्रत्येक वेळी मुदलीवरतीच घ्यायचं. बघा इथं तुम्ही मगाशी काय करत होता? पहिल्या वर्षी पण मुदलीवरती 100 रुपये, दुसऱ्या वर्षी पण मुदलीवरती 100 रुपये, तिसऱ्या वर्षी पण मुदलीवरती 100 रुपये, 300 रुपये व्याज मिळालं. हे सरळ झालं. वाकडा मार्ग ह्याच्यात काय नाही. इथं काय होते बघा रे? पहिल्या वर्षी मुदलीवरती 100 रुपये आलं. दुसऱ्या वर्षी मात्र काय केलं जातंय रे? मुदलीवरती पण 100 रुपये व्याज घेणार आणि व्याजावरती आणि 10 रुपये व्याज घेणार. आलंय का? म्हणजे टोटल झालं किती? 110 रुपये. आता बघा, हे 110 रुपये आणि जुनं 100 रुपये व्याज टोटल किती झाले? 210 रुपये व्याज झालं. मग आता परत परत काय केलं? मुदलीवरती 100 रुपये तर व्याज घेतलंच आणि ह्या 210 रुपये वरती आणि किती रुपये घेतलं? 21 रुपये. म्हणजे इथं बघा, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज होत जाते. असं ज्यावेळी होत जातं त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं ते कसल्या प्रकारचं व्याज आहे? चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याज हे जोरात वाढते, लक्षात ठेवायचं. सरळ व्याज वाढत नाही, शांत असते. दरवर्षी तुम्हाला 100 रुपये द्यायला लागणार. इथं मात्र बघा, आता तिसरं वर्ष, चौथं वर्ष जर घेतलं तर काय होईल रे? हे 100, हे 110 आणि हे 210. टोटल झालं किती? किती मिळणार आपल्याला बघा? 331 आणि त्याच्यावरती मग 10% लागणार. म्हणजे 31 रुपयांनी एक्स्ट्रा. म्हणजे बघा, हे तर तुमचं 400 रुपये हायच आणि ते आणि तुमचं एक्स्ट्राचं 31 रुपये तुम्हाला द्यायला लागणार. असं वाढत 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 जातं व्याज. मग चक्रवाढ व्याज हे कोण घेतंय माहिती आहे का? जे 10% दरानं देतात माहिती आहे का पैसे. ऍक्च्युली ते इलिगल असते. 10% देणं पैसे वगैरे. तर ते लोक जे आपल्याला व्याज लावतात ते कोणत्या प्रकारचं लावतात? चक्रवाढ. आणि ते चक्रवाढ व्याज लय वाईटपणाने चालत जातं. त्यामध्ये माणूस जास्तीत जास्त काय होतो? बुडतोच बुडतो. लक्षात ठेवा. म्हणून आपलं बँकेचं व्याज असतं ते अशा पद्धतीचं असतं, सरळ. त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त धोका नसतो. याच्यामध्ये आपल्याला सरळ व्याज आपल्याला 15% जरी घ्यायला लागलं तरी हरकत नसते. चक्रवाढ व्याज मात्र 10% नव्हे, 5% जरी असलं तर ते खूप जोरात वाढत राहतं. कारण का? त्याच्यामध्ये कशावर? व्याजावर व्याज चढत जातं. व्याजावर व्याज, व्याजावर व्याज असं चढत जातं. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ बघायला मिळते. दोन्ही प्रकार लक्षात आलेत का? चक्रवाढ आणि सरळ व्याज. ओके, हे लिहून घ्या तिथं पाहिजे तर.